मी मंदार शाने या साईबाबा पालखी सोहळा समितीचा विश्वस्त आणि सेक्रेटरी आहे। आम्ही 17 जुलैला पालखी पुण्याहून घेऊन निघालो आणि आज 27 जुलैला आम्ही इथे पोहोचलेलो आहोत। तर येता येता आम्ही साधारण रोज 30 किलोमीटर असा ॲव्हरेज करत पुण्याहून शिर्डीला येतो। पूर्वी आम्ही 5 जणच फक्त होतो, त्याच्यानंतर 15 झाले, 35 झाले, आज 1,500 लोक आहेत आणि काय महिलांचा सहभाग अतिशय लक्षणीय आहे। आणि आमचा एक सर्वात मोठा उपक्रम होता वृक्षारोपण आणि हे व्यसनमुक्ती। आम्ही साईबाबांना गुरुदक्षिणा म्हणून आम्ही आमचं व्यसन अर्पण करतो। अशी अर्पण केलेले 500 कुटुंब आहेत आमच्याकडे जे व्यसनमुक्त आलेले। ही पालखी व्यसनमुक्त करणारी पालखी म्हणून पुण्यामध्ये ओळखली जाते आणि अशी ही भरभराट अशी अखंड चालू आहे शिर्डीला। किती वर्ष आहे हे ह्या पालखीचं 38वं वर्ष आहे। प्रवासादरम्यान काय अनुभूती मिळेल? अतिशय आनंद आणि भौतिक जगाचा विसर पडला, कारण फक्त साईबाबा याच्याशिवाय काहीच नव्हतं। कारण आम्ही सगळे एकमेकामध्ये इतका आनंदी राहत आम्ही नामस्मरण करत शिर्डीपर्यंत आलो। त्याचा एक आनंदच वेगळा, म्हणून तर आम्ही 38 वर्ष झाले येतोय। काहीतरी त्यात आनंद आहे, काहीतरी आहे म्हणून आम्ही 38 वर्ष आम्ही इथे येत आहोत। आपल्या पालखीचं वैशिष्ट्य बघितलं तर पर्यावरणपूर्वक आपण वृक्षारोपण करतो आणि व्यसनमुक्ती करतो। सामाजिक उपक्रम म्हणून आम्ही तो करतो, कारण भक्त त्यातनं मुक्त झालेत। आणि असा अनुभव आहे की पुणे ते शिर्डी ह्या मार्गामध्ये जो कोणी आमची इच्छा धरेल, जी कोणती ती इच्छा पूर्ण होते, असा आमचा 38 वर्षाचा अनुभव आहे। त्यामुळे आम्ही इच्छा धरतो हा माणूस व्यसनमुक्त व्हावा। असे व्यसनमुक्त झालेले सगळे लोक आलेले आहेत, सर्व व्यसनमुक्त। अगदी अगदी आणि हो, गुरुपौर्णिमेनिमित्तच आम्ही फक्त पुणे ते शिर्डी पायी येतो। या ओम साईराम। ओम साईराम। मी साईबाबा पालखी सोहळा समिती पुणे विजय मेथे माजी अध्यक्ष या नात्याने पालखी दरवर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त पुण्यातून विनायकी चतुर्थीच्या दिवशी पुण्याचं ग्रामदैवत कसबा गणपती येथून प्रस्थान होत असते। आणि या प्रस्थान सोहळ्याला शिर्डीतले CO साहेब आणि इतर मान्यवर मंडळी उपस्थित असतात। या पालखी प्रस्थानाचं वैशिष्ट्य यावर्षी 38वं वर्ष आहे आणि यावर्षी प्रामुख्याने आम्ही वनीकरण आणि जागजागी मुक्कामाला झाडे लावलेत। व्यसनमुक्ती आणि मेडिकल कॅम्प प्रत्येक गावामध्ये घेतलं गेलं आहे आणि प्रत्येक गावातले डॉक्टर येऊन सहभागी होऊन भक्तांची सेवा केलेली आहे। अशा रीतीने पालखी पुण्याहून प्रस्थान होत असताना मध्यंतरी रांजणगाव येथे आम्ही नवीन मुक्काम चालू केला यावर्षीच तो होता। रांजणगावचं मंदिर बंद असल्यामुळे सरकारी दुरुस्तीच्या कामामुळे आम्ही तिथं एक मुक्काम घेतला। असा एक नवीन यावर्षी मुक्काम झाला आणि पालखी जेव्हा शिर्डीमध्ये दरवर्षी येते गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त, त्यावेळेला प्रथम किशोर शेठ गंगवाल गेली अनेक वर्ष पालखीचं भव्य स्वागत करत असतात त्यांच्या वास्तूच्या जवळ आणि त्यांचं खूप आम्हाला आशीर्वाद लाभलेले आहेत अनेक वर्ष आणि ते सातत्याने आमच्या पालखीची वारंवार चौकशी करत असतात। पुण्याच्या पालखीचं फार त्यांना प्रेम आहे। अशा रीतीने या पालखी आज इथे आलेली आहे। 3 दिवस पालखीचा मुक्काम लेंडी बागेत आहे आणि तिथे चक्री पारायण होणार आहे। शेवटच्या दिवशी सत्यनारायणची महापूजा आहे, महाप्रसाद आहे आणि काल्याचं कीर्तन झाल्यानंतर पालखी पुन्हा शिर्डीकडे पुण्याकडे प्रस्थान करते। अशा रीतीने हा पालखी सोहळा 38वं वर्ष आहे। काय सांगाल साईंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्य शिर्डी नगरीमध्ये साईंच्या पदस्पर्शाने पुण्य झालेल्या या शिर्डी नगरीमध्ये सगळे पुणेकर अगदी हसत खेळत आनंदात भक्ती महोत्सव घेत इथे येत असतात आणि आनंद घेत असतात। ओम साईराम। पुण्याची पालखी 20 वर्षापासून माझ्या हॉटेलला येते। भगवंताच्या कृपेने अतिशय सोजवळ सात्विक अशी पालखी निघते। इथं कुठंही अवडंबर नाही, लोक सज्जन असतात। म्हणजे जी शिस्त पाहिजे पालखीची आम्ही बघतो इथं शिर्डीमध्ये इतक्या पालख्या येतात। माझं आता आयुष्य शिर्डीत गेलं आहे, परंतु पुण्यासारखी पालखी कुठंच नाही येत। आज माझं असं भाग्य गुरुपौर्णिमेच्या या उत्सवाच्या टायमाला ही पालखी माझ्या हॉटेलला येते। मी माझं खूप भाग्य समजतो। बाबा माझ्या दारी येतात, यापेक्षा भाग्य काय पाहिजे। ह्या पुण्याच्या पालखीमध्ये सर्व प्रकारचे अनेक सामाजिक कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम, समाजोपयोगी कार्यक्रम केले जातात। येथे कुठंही कोणालाही मोठेपणा छोटेपणा नाही। करोडो रुपये असलेला माणूससुद्धा आहे तेच खातो तसंच राहतो, अशी ही भक्ती प्रथमच आम्ही बघतोय। साहेब ओम साईराम। महावीर क्षीरसागर
साईबाबा पालखी सोहळ्याचा मी खजिनदार आहे. पुणे ते शिर्डी आमच्या सर्व साई भक्तांचा जो प्रवास आहे, जागोजागी गावोगावी अत्यंत चांगल्या प्रकारे गावकऱ्यांनी सहकार्य करून आज आम्ही शिर्डी गावामध्ये आमचे जे गुरु बाबा आहेत त्यांच्या पावनभूमीमध्ये आम्ही आज प्रवेश करत आहोत. हे सर्व भक्तांना अतिशय आनंदाची गोष्ट आहे. तसेच आज आम्ही जे शांतिकमलला इथे शेठजी जे आहेत स्वागत ते आज 20 वर्ष चांगल्या प्रकारे एकदम करतात, छान प्रकारे करतात. आणि तसेच आत्ता जे यांनी सांगितले ते गावोगावी आम्ही पुणे ते शिर्डी वृक्षारोपण आणि व्यसनमुक्ती हे प्रोग्राम मध्ये राबवतो आणि अनेक भक्त पालखीचा आनंद घेतात. जय साईराम. एकूण किती वृक्षारोपण केलंय पूर्ण या प्रवासामध्ये आता ह्या वर्षी गेल्या वर्षीपर्यंत आम्ही जवळजवळ 3,000 झाडं आत्तापर्यंत लावलेली आहेत. आत्तापर्यंत अशा प्रकारे आम्ही हे करतो आणि जवळजवळ 200 लोकांनी व्यसन केलेलं आहे. बाबांना गुरुपौर्णिमेला गुरुदक्षिणा म्हणून व्यसन अर्पण करतो, कारण बाबांकडे काय इथे शिर्डीला भरपूर सगळं आहे. तर अशा प्रकारे आम्ही हे गुरुपौर्णिमेचा आनंद घेत असतो आणि गुरूंना आम्ही भक्तिभावाने सर्व साई भक्त भेटायला येत असतो. जय साई.